आता धोंड्याचा महिना चालू आहे, तसंच मग आमचं देवदेव करणंही चालू आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आम्ही गंगेला आंघोळ ते करायला गेले होते, कारण या धोंड्याच्या महिन्यात अधिक मासात शुभ मानलं जाते ते त्याच्यामुळं. आणि मग तिथले जवळपासचे जे 2-3 देव होते तिथे गेला होतात. आणि मग हाही व्हिडिओ त्या दिवशीचाच आहे. येते वेळेस इथं वाटतच बालाजीचं मंदिर आहे, मग इथंही दर्शनासाठी गेलो होतो. अगदी 15 मिनटं होत होतं आम्ही तिथं, कारण थोडंसं यायलाही वेळ झाला होता. मग घरी जायला लय जास्तच अंधार पडेल, त्याच्यामुळे इथंही दर्शन घ्यावं म्हणलं आणि जावं लवकरच. इथं काही जास्त वेळ थांबला नाहीत आम्ही. आणि लेकरांचं तर कसं असतं, एवढं दिवसभर हे करूनही लेकरं काही थकतच नाहीत. थोडंसं ग्राउंड भेटलं की लगेच लागले खेळायला. इथं एक खासियत म्हणजे जशी तिरुपतीपाशी म्हणजे बालाजीपाशी जशी स्वच्छता आहे, त्याच प्रकारे इथं सुद्धा खूप क्लीन सगळं होतं. म्हणजे ठेवतात, नेहमीच स्वच्छ करतात. त्याच्यानंतर सगळ्यांनी आम्ही दर्शन घेतलं, मीही दर्शन घेतलं. आता एवढी गर्दी काही नसते इथं, एरवी थोडंसं शुक्रवारी असते. आणि दसऱ्याच्या वेळेस खूप मोठा कार्यक्रम असतो इथं. त्यावेळेस 4-5 दिवस कसं म्हणजे भरपूर भक्त येतात इथं आणि गर्दी भरपूर असते. कधी जर गेले तर मी नक्कीच व्हिडिओ करेल. आता हा बाजूचा परिसर आहे. मग आता तिथं परिक्रमा केली आम्ही बालाजीच्या मंदिरामध्ये. मग तिथलेच असे छोटे छोटे व्हिडिओ घेतले होते मी. आणि जुनाच आहे व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये ॲड करायला म्हणलं तर तो व्हिडिओ खूपच मोठा होत होता. त्यामुळे म्हणलं चला आता इथलं एक सेपरेटच व्हिडिओ करावा आपण, म्हणूनच केलं. आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. हे पहा, इथं आता होम पेटवला जाते दसऱ्याच्या वेळेसच, म्हणजे जेव्हा ते 9 दिवसाचं हे चालू असते त्याच ह्याच्यामध्ये एका दिवशी होम असते इथं, असं मी ऐकले. मी काय प्रत्यक्षात गेले नाही. आणि खूप छान आहे इथं, काचमहल वगैरे हे सगळं काही बघण्यासारखं आहे. जास्त वेळ काढून आल्यास म्हणजे इथं बसायला हे तर खूप छान प्रसन्न वाटते, कारण स्वच्छताच तशी आहे. आता इथं सगळे काही हे केले. आता ते शयनगृह म्हणून होतं, तर त्याला ते देवाच्या तिथलाच आहे. आता हा परिसर बाजूचा आहे म्हणजे मंदिराच्या. आणि इथली एक खासियत म्हणजे असे आजूबाजूला खूप छोटे छोटे मंदिरं बनवलेले आहेत देवाचे. 4-5 तर आहेत, बाहेर आहेत 2 आणि मध्ये 2-3 आहेत. मेन मंदिर सोडून हे असे पहा छोटे छोटे, अगदी त्याच्या त्याला कलश वगैरे सगळं काय असं आहे. पद्मावतीचं, पुन्हा महालक्ष्मीचं, गणपतीचं आहे एक मंदिर. आणि जे एक छोटे छोटे देव आहेत त्या ते तुम्हाला पुढं दिसतालच. त्या देवांना काय म्हणतात ते मला काही माहितीच नाही. याआधी म्हणजे भरपूर मी जणांना विचारलं आहे नेमकं त्या देवाला काय म्हणतात, एवढं असं कोणालाही माहिती नाही. आता इथं बाहेर मागच्या बाजूला खूप सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे कृष्णाची. मस्त वाटतं हे असं सगळं काही बघायला. खरंच खूप प्रसन्न वाटत होतं तिथं. एवढा आम्ही प्रवास करून आलो होतो, तरी पण इथं ह्या मंदिरात आलं की सगळा अगदीच थकवा दूर झाला आमचा. मग इथं मस्त सगळ्या देवांचं आम्ही असं दर्शन घेत होतो. इथला परिसर सगळं काही बघून अगदी मन मोहून जात होतं. आता हे आहेत देव, ते म्हणजे मी सांगितले होते ते. आता नेमके देव कोणते आहेत ते काही मला माहितीच नाही. मी विचारलं असंही भरपूर जणांना, पण म्हणजे प्रत्यक्ष नेमकं ते काय आहे ते मला कोणीच सांगितलं नाही. आणि मला खरंच माहीत नाही. तुम्हाला जर कोणाला माहिती असेल की बालाजीच्या मंदिरात हे देव का असतात ते, तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर मग आता हे बाहेर आल्याच्यानंतर थोडासा व्हिडिओ घेतला, कारण आधी शक्य झालं नाही. गाडीतून उतरल्या थोडं स्वरात त्रास देत होती त्याच्यामुळं. मग खरंच खूप छान वातावरणही झालं होतं त्या दिवशी. आणि सायंकाळच्या वेळी एवढं काही प्रखर त्या दिवशी ऊनही नव्हतं, दिवसभरही एवढं काय असं हे नव्हतं. मग तिथं मला थोडंसं आता तिथले पुस्तकं ते घ्यायचे होते, ते घेतलं मग तिथं. आणि थोडा वेळ बाहेर आम्ही आईस्क्रीम खात बसलो होतो. आणि मग एकदम बाहेरचा थोडासा इथं मी व्हिडिओ घेतला. आणि मग आता राजे दिसल्याच्यानंतर व्हिडिओ घेणं हे तर ठरलेलंच असतं आपलं. मग तिथलाही थोडासा शूट घेतला. आता हे नवीनच इथं पुतळा वगैरे उभारला आहे, लोहेकर जे आहेत त्यांना माहिती असेल. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला येते घरी सायंकाळच झाली होती. अगदी आता दिवस मावळतच आला होता. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.